ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अस्मितापासून. तर आता इथे अस्मिता सायलीला म्हणते, सायली आता भांडी घासायची नाहीयेत, मग काय वरती जाऊन झोपू नकोस, डेट संपली तुमची, माझ्यासाठी काहीतरी खायला कर जा, असं म्हणते आता अस्मिता सायलीला. तर सायली म्हणते हातपाय धुवून येते आणि लगेच करते. आणि आता सायली वरती जाते आपल्या खोलीत. तर आता हसायला लागते अस्मिता. प्रतिमा सुद्धा, अस्मिता अगं काय ऍक्टिंग केलीस तू, असं म्हणत होता प्रताप अस्मिताला. हे बघ, आजपर्यंत तू सायली बरोबर कुठून वागत होतीस, पण आज तुझ्यामुळे तिला कल्पनाचं प्रेम मिळणार आहे. आज बघ ना, कल्पनाला राग पण आला आणि तिला सायलीबद्दल वाईट पण वाटलं, असं म्हणतो आता प्रताप. तरी ती थेट काय बोलली नाही बघा, असं म्हणते आता प्रतिमा. नक्की बोलेल, तिला तिच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही सायलीला काही बोललं ना, तिला अजिबात आवडत नाही, असं म्हणतो आता अर्जुन. आणि ती नक्की बोलेल बघा. आता फार दिवस सायलीबद्दलचं प्रेम मम्मा जास्ती दिवस लपून ठेवू नाही शकणार, ती नक्की बोलेल, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो हो, आणि आपला प्लॅन नक्की वर्क होईल. तर आता सगळे हसायला लागतात. तर आता इथे रविराज आपल्या गाडीमधून सुमनला घेऊन जात असतो. तर आता इथे मैपत आणि नागराज भेटलेले असतात. तर आता इथे मैपत म्हणतो नागराजला, ओ नागराज शेठ, मी काय घरामध्ये बिनकामाचा रिकाम तिकडे बसलेलो असतो का, असं म्हणत होता मैपत नागराजला. कधी पण तुम्ही मला फोन करता, इकडे भेटायला तिकडे भेटायला, आता काय झालं, असं म्हणत होता मैपत. जरा गडबड झाली आहे, असं म्हणत होता नागराज. चहा घे सांगतो, असं म्हणत होता नागराज. तर आता इथे तिथेच रविराज आणि सुमन सुद्धा येतात आणि तिकडूनच पास होतात दोघे पण. मात्र ते आता नागराज आणि मैपतला बघत नाहीत बघा प्रेक्षक हो. तर आता सुमन म्हणते, भाऊजी थांबा, गाडी थांबा, हा नेहमीचाच भाजीवाला आहे, मी इथंच उतरते, असं म्हणते आता सुमन. जाताना नीट जाशील ना, असं म्हणत होता रविराज. आणि आता तिथेच मैपत आणि नागराज सुद्धा थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता ती टाटा करते रविराजला आणि तिकडून निघून जाते सुमन आणि भाजी घ्यायला थांबते. तर आता नागराज मात्र चहा पित असतो आणि मैपत मात्र त्याच्यासोबत बोलत असतो आणि समोरच सुमन आता भाजी घेत असते. तर आता सुमनला नागराज दिसतो. तर आता नागराजला पण सुमन दिसते आणि आता सुमन तिच्याकडे येतच असते बघा प्रेक्षक हो. माझी बायको आले, आता वळून बघू नकोस पाठीमागे, असं म्हणतो नागराज. आणि आता तो मैपतला घेऊन जातो तिथून आणि गाडीत बसतो आपल्या. तर आता नागराज आणि मैपत गाडीमध्ये बसतात. तर आता सुमन मात्र बघतच थांबलेली असते. ती येईपर्यंत म्हणजे ते दोघं निघून गेलेले असतात तिथून. हे इथे काय करत होते, असं म्हणते आता सुमन. आणि शिखरेशी का बोलत होते ते, असं म्हणते आता सुमन. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. प्रतिमा म्हणते, सायली मी मदत करायला येऊ, नको प्रतिमा आत्या मी करते, असं म्हणते आता सायली. प्रतिमा अगं तू माहेरपणाला आलेस ना, मग तू फक्त आराम करायचंस, असं म्हणते आता कल्पना. आणि अगदी तुझे लाड करून घ्यायचेस बघतो. तर आता अस्मिता म्हणते, ऐकतेस ना ग सायली, प्रतिमा त्याला जे खावंसं प्यावंसं वाटतं ना, हे मिळायला हवं, असं म्हणते आता अस्मिता. तिला दररोजचा मेनू विचारून घे, असं म्हणते आता अस्मिता. तर सायली म्हणते, हो हवं नको ते बघते तिला, असं म्हणते आता अस्मिता. नाहीतर जाशील नवरा बरोबर गाव गायला, असं म्हणते आता अस्मिता. तर कल्पना म्हणते, अस्मिता तू ना फक्त ऑर्डरी सोडत राहा, नाही स्वतः तर काय किचनमध्ये जायचं नाही आणि जे सगळा स्वयंपाक करतात ना त्यांनाच सूचना द्यायची. तर आता अस्मिता म्हणते, काय ग मम्मा, अर्जुन सुभेदार, असं म्हणून एक आता डिलिव्हरी बॉय येतो. मी मेडिकलमधून आलोय, अर्जुन सुभेदारांनी ह्या गोळ्या मागवल्या होत्या, असं म्हणतो तो माणूस. तर आता सायली जाते त्याच्याकडे आणि आता त्या गोळ्या ती घेते. तर आता सायली त्या गोळ्या काढून बघते. दादा हो, यात एकच गोळी आहे, 2 गोळ्या मागवल्या होत्या, असं म्हणते आता सायली. नाही, तुम्ही पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी होती, असं म्हणतो आता तो माणूस आता. बरोबर आहे सायली, प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी होती, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या काय झालं, असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा आत्या तुम्ही रोज 2 गोळ्या घ्यायच्या ना, गेल्या खूप महिन्यापासून मी 2च गोळ्या घेते, असं म्हणते आता प्रतिमा. काहीतरी गडबड आहे, असं म्हणते आता सायली. मी डॉक्टर श्रद्धांनाच फोन करते, असं म्हणते आता सायली. तर आता सायली फोन करते डॉक्टर श्रद्धाला. तर आता डॉक्टर श्रद्धा कॉल घेते सायलीचा. हॅलो, असं म्हणतात त्या. तर आता सायली म्हणते, मी सायली सुभेदार. हा बोल ग, असं म्हणते आता श्रद्धा. डॉक्टर तुम्ही लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरती एकच गोळी लिहिलेली आहे, पण प्रतिमा आत्या गेल्या अनेक महिने 2 गोळ्या घेत आहेत, असं म्हणते आता सायली. असं कसं, आणि ही दुसरी गोळी कुठून आली, असं म्हणते आता डॉक्टर. तेच तर कळत नाही आहे मला, असं म्हणते आता सायली. प्रतिमा वहिनींची तब्येत इतकी नाजूक आहे की त्यांना एकही डोस कमी जास्त झालेला चालणार नाही, असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. आणि तू म्हणतेस अजून एक गोळी, हे खूप सिरियस आहे सायली, असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. आहो हेच आम्हाला कळत नाही आहे, तुम्ही प्लीज इथे येऊ शकाल का, असं म्हणते आता सायली. हो मी लगेच येते, म्हणजे समोरासमोरच बोलू आपण, असं म्हणते आता डॉक्टर. प्रतिमा आत्या आता त्यांच्या माहेरी आहेत अन्नपूर्णा निवासमध्ये, इथे याल का तुम्ही प्लीज, असं म्हणते आता सायली. हो, असं म्हणते आता डॉक्टर. येते. 2 गोळ्यांचं काय प्रकरण आहे, असं म्हणतो आता रविराज काका. अहो बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही सांगितलं होतं ना मला की त्यांना 2 गोळ्या द्यायच्या आहेत रोज, पण प्रिस्क्रिप्शनवरती तर एकच गोळी लिहिलेली आहे, असं म्हणते आता सायली. आणि त्या गोळ्या संपल्या होत्या म्हणून आम्ही दुकानात गेल्यावर ही गोष्ट आम्हाला लक्षात आली, असं म्हणते आता सायली. हे कसं काय शक्य आहे, असं म्हणतो आता रविराज. म्हणजे तो दुकानदार माझ्या चांगल्या ओळखीचा आहे, मी त्याला फोन करून बघतो, असं म्हणतो आता रविराज. तर आता रविराज कॉल लावतो त्या दुकानदारला. तर आता सुमन आपल्या घरी आलेली असते, म्हणजे रविराजच्याच घरी.
अहो असं म्हणते आता सुमन. अहो असं जोरात ओरडते ती. हे अजूनही परत नाही आलेत म्हणजे मी मार्केटमध्ये नक्की यांनाच बघितलंय असं म्हणते आता सुमन. तर आता सुमनला आठवतं तिने बघितलेलं असतं ना नागरासक माणसाला. पण ह्यांचं मैपत शिकरेसारख्या गुंडाकडे काय काम असेल असं म्हणते आता सुमन. ह्या शिकरेच्या मुलीने आमच्या तन्वीच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. आता तो यांना पण वाईट मार्गावरती नाही ना नेणार असं म्हणते आता सुमन. तर आता नागराज येतो सुमन समोर. तर आता सुमन म्हणते काय हो. तर आता नागराज म्हणतो पाणी आण ना जरा. तर नागराज घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता सुमन पाणी आणून देते नागराजला. तर आता नागराज ते पाणी पितो. तुम्हाला काय असं म्हणत होता नागराज, तुम्हाला यायला उशीर होणार होता ना, मग लवकर कसे का आलात तुम्ही असं म्हणते आता सुमन. तर आता नागराज म्हणतो ते काय नाही काम लवकर संपलं आणि आलो लवकर घरी. चहा आणते का? हो 5 मिनिटात करते असं म्हणते आता सुमन. कमाल आहे, हिने मला काहीच नाही विचारलंय. हिने त्या मैपत बरोबर मला बघितलंच नसेल किंवा बघितलं असेल पण हिचं डोकं इतकं भरतड आहे की तो मीच आहे असं म्हणत होता नागराज. मी आता यांना काय विचारलं तर हे नक्की माझ्यावरती चिडतील. पण हे चुकीचे काही करत नाही आहेत ना, ह्याच्यावर मला लक्ष ठेवावं लागेल असं म्हणते आता सुमन. तर आता इथे डॉक्टर श्रद्धा आलेली असते अन्नपूर्णा निवासमध्ये आणि आता ती बघत असते गोळ्या सगळ्या. आय एम शॉक्ड असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, जागृत आहात, तरी सुद्धा औषधं देताना एवढा गोंधळ कसा काय होऊ शकतो असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. मी प्रतिमा वहिनींना 1 गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती, तरी सुद्धा त्यांना 2 गोळ्या दिल्या जात आहेत आणि ही गोष्ट आतापर्यंत कुणाच्याच लक्षात नाही आली असं म्हणते आता डॉक्टर. चूक माझी आहे असं म्हणत होता रविराज. मीच जातीने लक्ष घालायला हवं होतं असं म्हणत होता रविराज. तर आता डॉक्टर श्रद्धा म्हणते ह्यांना दुसरी कुठली गोळी तीच जात होती ती सांगा असं म्हणत होता डॉक्टर श्रद्धा. तीच तर गोळी संपली होती आणि त्यामुळेच आम्ही गेलो होतो गोळी आणायला आणि तेव्हाच तर ही चूक कळली असं म्हणते आता सायली. तर आता रविराज म्हणतो ह्या सगळ्या गोळ्या मी आमच्या नेहमीच्याच दुकानातून मागत होतो, त्यामुळे त्याला माहित असेल कुठली गोळी होती ती, त्यामुळे फोटो मागवलाय त्याच्याकडून असं म्हणत होता रविराज. तर आता अर्जुन म्हणतो जर का तू ह्या सगळ्या गोळ्या आमच्या फॅक्टरीमधून मागवल्या असत्या सिनियर तर असं काहीच घडलं नसतं असं म्हणत होता अर्जुन रविराजला. अरे आपल्या घरची कंपनी असताना तू असं का केलंस असं म्हणत होता अर्जुन. तर आता रविराज म्हणतो ही ट्रीटमेंट खूप मोठी आणि त्याचा खर्च प्रतापवर पडावं असं मला नव्हतं वाटत असं म्हणत होता रविराज. तर आता अस्मिता म्हणते कमालच करतो सांग तू रविराज काका. तर तेवढ्यातच रविराजला आता मेसेज येतो. 1 मिनिट हा असं म्हणत होता रविराज. हे बघा ही इमेज पाठवली आहे असं म्हणत होता रविराज आणि आता ती इमेज बघते डॉक्टर श्रद्धा. ही गोळी प्रतिमाला देत होतो असं म्हणत होता रविराज. तर आता श्रद्धा म्हणते काय, ही तर पूर्ण चुकीची गोळी आहे असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. तरीच मी विचार करते माझ्या ट्रीटमेंटचा उपयोग का होत नाही असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. 1 मिनिट असं म्हणत होता अर्जुन. चुकीची गोळी म्हणजे म्हणजे ह्या गोळीने पेशंटची मेमरी तर वापस येणारच नाही, उलट त्याच्या मेंदूला शिथिलता येऊ शकते असं म्हणते आता ती डॉक्टर. कदाचित भास होऊ शकतात, भीती वाटू शकते, झोपेतून अचानक दचकून जाग येऊ शकते. हो हो हे सगळं व्हायचं मला असं म्हणते आता प्रतिमा. हे या गोळ्यांमुळेच होतंय प्रतिमा ताई असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. रविराज हे असं पुन्हा होता कामा नाही, हे तुझी जबाबदारी आणि त्यांना यापुढे मीच प्रिस्क्राईब केलेली एकच गोळी दिली गेली पाहिजेत असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. आता ही माझी जबाबदारी आहे असं म्हणतो आता रविराज. पण या गोळीचा काही लॉंग टाईम साईड इफेक्ट तर नाही आहे ना असं म्हणतो आता अर्जुन. तर आता डॉक्टर श्रद्धामध्ये आता ते सांगता येणार नाही, आपल्याला थोडे येणारे दिवस ऑब्झर्व करावे लागणार आहेत. रविराज मी येते असं म्हणते आता डॉक्टर श्रद्धा. प्रतिमा वहिनींना घेऊन 8 दिवसांनी चेकअपला ये आणि आता डॉक्टर श्रद्धा निघून जातात तिथून. तर आता कल्पना म्हणते नशीब आज तर आपल्याला कळलं की नेमकं काय होतंय ते. पण हे असं कसं होऊ शकतं असं म्हणते आता प्रतिमा. सुमन तर आठवणीने रोज व्यवस्थित मला गोळ्या द्यायची, सुमन तेवढंच करायची जेवढं तिला सांगितलं जायचं असं म्हणत होता रविराज. प्रतिमाची औषधं विकत आणण्याची आणि प्रतिमाला औषधं देण्याची ह्या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडून कोणीतरी मुद्दाम मागून घेतल्या होत्या असं म्हणत होता रविराज. तर आता सायली म्हणते दुसरंच कुणीतरी म्हणजे म्हणजे आतापर्यंत प्रतिमाला औषधं देण्याची जबाबदारी तन्वीच सांभाळत होती असं म्हणत होता रविराज. तर आता सगळ्यांना धक्काच बसतोय सगळं ऐकून आणि सगळ्यांचे होश उडतात आणि मग आता रविराज म्हणतो तीच तिला औषधं द्यायची. आणि आता तन्वी जेलमध्ये गेल्यानंतर सुमन सुद्धा नकळतपणे तेच करतेय जे तन्वी करायची असं म्हणत होता रविराज. पेड बाय तन्वी किलेदार असं म्हणत होता रविराज. म्हणजे प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या तन्वी देत होती असं म्हणते आता सायली. मला एक कळत नाहीये की स्वतःच्याच आईच्या बाबतीत असं का करत होती असं म्हणते आता सायली. काय नागराज शेठ असं म्हणत होता मैपत नागराजला फोनवरून. तुमची बायको तुम्हाला काही बोलली नाही ना माझ्याबद्दल बघितलं म्हणून मार्केटमध्ये असं म्हणत होता मैपत. हा म्हणजे चांगलाच पहिल्यावर घेतला असेल तुम्हाला नाही का असं म्हणत होता मैपत. अरे तेवढं कळायला अक्कल लागते, तेवढं तरी आहे काय तिच्याकडे, 1 नंबरची बावळटबाई आहे ती. म्हणजे आपल्या दिशेला बघितलं त्यांनी
पण तिच्या हेच लक्षात नाही आलं की तो मीच आहे म्हणून, असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन मात्र बाहेर हॉलमध्ये बसून विचार करत असते, हे कुणाशी तरी फोनवर बोलतायत का, असं म्हणते आता सुमन. कुणाशी बोलत असतील? अरे, सगळ्या जगाशी सामना करता येतो नागराज शेठ, पण बायकोला जर संशय आला ना तर 113% डेंजर काम होऊन जातं बघा, असं म्हणतो आता मैपत. तिला काय संशय बिशय येत नाही हा, माठ आहे ती एकदम. म्हणजे तुला सांगतो, किचन पलीकडे तिचं जगच नाही, असं म्हणत होता नागराज. तुम्हाला एक सांगू का नागराज शेठ, मला ना आपलं पण आता असंच वाटायला लागलंय. चार चौकातनं भेटायचं नाही, लपून छपून भेटायचं. कसं वाटतंय ते लफडं, असं म्हणतो आता नागराज आणि हसायला लागतो. तर आता सुमन येते आणि ऐकायला लागते सगळं. अरे मैपत, तुझं रेप्युटेशनच असं आहे ना की आपल्याला असं हे बाहेर भेटायला लागतं, असं म्हणत होता नागराज. पण ठीक आहे, पुढच्या वेळी घरी येईन मी तुझ्या, ओके, असं म्हणत होता नागराज. सुमन मात्र हे सगळं ऐकत असे बघा प्रेक्षक हो. हे मैपतशीच बोलतायत, असं म्हणते आता सुमन. आज त्यांना भेटले आणि परत फोनही केला. मैपत किती नीच माणूस आहे हे माहीत असून सुद्धा हे तिच्याशी इतकी जवळची मैत्री ठेवतायत. तन्वीने चुकून माझ्यासाठी वेगळ्या गोळ्या मागवल्या असतील का हो, असं म्हणते आता प्रतिमा रविराजला. तर आता अर्जुन म्हणतो, नाही प्रतिमात्या, खूप रेग्युलरली कुणालाही न कळता असे औषध ती मागवत होती. हे तिने मुद्दामून केलंय, असं म्हणतो आता अर्जुन. तन्वीने हे सगळं अनवधानाने केलंय, हे कृपया समजू नकोस, असं म्हणतो रविराज प्रतिमाला. ह्या मुलीला आपण जन्म दिलाय ह्याचाच पश्चाताप होतोय मला, असं म्हणतो रविराज. पण स्वतःच्या आईला अशा चुकीच्या गोळ्या कोणी देतं, असं म्हणते आता कल्पना. आई अहो, फक्त चुकीच्या गोळ्या नाही, प्रतिमा त्या सगळं विसरून जातील किंवा तिना भास होतील असले औषध. आणि मला वाटायला लागलं होतं माझी तब्येत अजून बिघडतीये, असं म्हणते आता प्रतिमा. खूप भीती वाटायला लागली होती मला, असं म्हणते आता प्रतिमा. ह्या सगळ्याला तन्वी जबाबदार होती, असं म्हणते आता प्रतिमा. माझी मुलगी, तिने ह्या वयात माझी काळजी घ्यायची होती, तीच माझं नुकसान करत होती, असं म्हणते आता प्रतिमा. खरं तर तन्वीला जेलमध्ये जाऊन भेटायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता असं वाटतंय की जेलमध्ये जाऊन तिला चाप विचारल्याशिवाय मी नाही राहणार, असं म्हणतो आता रविराज. तर आता अर्जुन म्हणतो, कुठेही जाऊ नकोस तू, तन्वीला चाप विचारून काहीच उपयोग नाही. ती ऑलरेडी शिक्षा भोगतीये, ती माझी मुलगी असल्याची शिक्षा मी अजून भोगतोय, असं म्हणतो आता रविराज. भाऊजी तुम्ही प्लीज शांत व्हा, असं म्हणते आता कल्पना. कसं शांत राहू वहिनी, असं म्हणतो आता रविराज. असं वाटतं की तिला जाऊन एक खणखणीत थोबाडीत मारावी, असं म्हणतो आता रविराज. त्याने तन्वीचं वागणं बदलणार आहे का हो, असं म्हणते आता प्रतिमा. ती माझी स्मृती जावी याची प्रयत्न करत होती, हे सत्य बदलेल का हो, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली म्हणते, रविराज काका तुम्ही आधी शांत बरं बसा, बघू तुम्ही. देवाच्या कृपेने आपल्याला वेळेत कळलंय की नक्की काय घडत होतं ते, असं म्हणते आता सायली. तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणते आता अस्मिता. पण स्वतःच्या आईचं ती इतकं नुकसान करत होती हे मला पचतच नाही आहे, असं म्हणते आता अस्मिता. तरी सुद्धा देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की कधी ना कधीतरी तन्वीला सुदबुद्धी मिळेल, असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रात्र झालेली दाखवलेत. तर आता इथे सायली आपल्या खोलीमध्ये असते आणि खूप अस्वस्थ झालेली असते बघा ती प्रेक्षक हो. आणि आता अर्जुन पण तिथे काम करत बसलेला असतो. तर आता सायली म्हणते, प्रियाला जरा तरी लाज वाटत असेल का हो, इथे आम्ही सगळे धडपडतोय की प्रतिमा त्याला परत स्मृती यावी आणि त्यांची मुलगी काय करते, त्यांना मुद्दाम चुकीच्या गोळ्या देते आहे, ती नक्की हे सगळं का करत असेल, असं म्हणते सायली. तिचा ह्यात काय फायदा होता असेल. तर आता अर्जुन म्हणतो, दुसऱ्यांना त्रास झाला की प्रियाला आनंद होतो, पण कुणीही आपल्या आईच्या बाबतीत असं कुणी वागेल का हो, जगातली कुठली मुलगी तरी असं वागेल का हो, आणि अशी विकृती कशी आली असेल तिच्या डोक्यात, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, आणि तिला याची शिक्षा पण मिळणार नाही, फार फार तर तिला जाऊन जाब विचारणार आम्ही, ओरडू तिला बस, त्याचाच काय उपयोग होणार नाही आहे. आणि म्हणून तर मी आज सिनियरला सुद्धा तिच्याकडे जाण्यापासून थांबवलं. प्रियाला इतक्या वर्षांनी तिचे आई वडील तिला मिळालेत, पण तिला त्याची काहीच किंमत नाही आहे. आणि तिचं नशीब इतकं चांगलं आहे की तिचे आई वडील प्रतिमा आत्या आणि रविराज काका आहेत. ते जर माझे आई वडील असले असते ना तर मी त्यांना खूप जपलं असतं, खूप जीव लावला असता त्यांना, असं म्हणते आता सायली. आशीर्वाद घेतले असते त्यांचे, ते माझ्या नशिबात नाही आहे, असं म्हणते आता सायली. आणि जिच्या नशिबात आहे ती मात्र, असं म्हणून रडायला लागते आता सायली जोरजोरात. तर आता अर्जुन म्हणतो, सायली तुझे आई वडील तुझ्या जवळ नाही तर काय झालं, आम्ही सगळे आहोत ना, डॅड आहेत, मम्मा आहे, अस्मिताई आहे, आणि मी मी कायम तुझ्या सोबतच राहणार आहे, हां, असं म्हणतो आता अर्जुन. मम्मा तुझ्यावर परत पूर्वीसारखं प्रेम करेल आणि तुझ्या खऱ्या आईबाबांना आम्ही शोधणारच आहे, त्यांची आणि तुझी भेट घडून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं म्हणतो अर्जुन. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता
रिकॅपमध्ये असं दाखवलंय की आता सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये येता आठवणी आता प्रिया काहीतरी पिलेली असते. तर आता सायली त्याने म्हणते आम्ही हिला काय प्यायला सांगितलं ते तुम्ही दिलात का, असं म्हणते आता सायली त्या नर्सला. तर आता नर्स म्हणते ग्लास रिकामा केला हिने, काय प्यायला दिलं तुम्ही मला, असं म्हणते आता प्रिया. विष होतं ते, असं म्हणते आता प्रिया. मी म्हणणार आहे आता डॉक्टर नर्स कोणी आहे का, हिने मला विष दिलं, मला मिठाचं पाणी द्या नाही तर औषध द्या. अश्विन मला वाचवासं म्हणून प्रिया जात असते. तर आता सायली तिला ओढते आणि पाडवते आता बेडवरती. आपल्या जीवावर कोणी उठलं तर कसं वाटतं कळलं ना. तू मुद्दाम प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस, त्यांचा मेंदू चालण्याचं व्हावा असं बघत होतीस. आम्हाला फक्त एक प्रश्नाचं उत्तर दे, प्रतिमा त्याला तू चुकीच्या गोळ्या का देत होतीस, त्यांची स्मृती परत येण्यामागे तुझा काय फायदा आहे, असं म्हणते आता सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच थांबतो बघा प्रेक्षक हो.